नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर या ठिकाणी सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 174 पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत. जवळपास 35 संवर्गाची ही भरती आहे. आता त्या 35 संवर्गापैकी जवळपास जो काही नॉन टेक्निकलचे विषय आहेत, जसं की मराठी ग्रामर झालं, ओके, त्यानंतर इंग्रजी ग्रामर झालं, त्यासोबत सामान्य ज्ञान आणि जी के याचा जो काही सिलेबस आहे तो सर्वांना सारखाच आहे. वेगळा आहे म्हणजे फक्त नॉन तांत्रिक, ओके, सॉरी, टेक्निकलचा, ओके, आणि 2 ते 3 पदांसाठी सुद्धा तांत्रिक सिलेबस सारखाच आहे. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही विषयाची तयारी या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. आणि त्याच सिरीजचा आज आपण पहिला भाग या ठिकाणी पाहणार आहोत, जे की तुम्हाला सर्व पदांसाठी हे उपयोगी पडतील. सो नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असतील अवश्य मला विचारपूस करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पदभरतीमध्ये काही अशा विशिष्ट पदांसाठी बॅचेस सुद्धा चालू झालेले आहेत. खाली ॲपची लिंक वगैरे आहे, त्या ठिकाणी PDF स्वरूपात तुम्हाला स्टडी मटेरियल वगैरे मिळणार आहे. त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो पाहूयात पहिला प्रश्न. याच्यामध्ये विचारलंय की महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विद्यापीठ MAFSU ची स्थापना वगैरे कोणत्या वर्षी झाली. तर याची जी काही स्थापना आहे ती झालेली आहे 2000 मध्ये. ओके, जर डेट वाईज लक्ष ठेवायचं असेल तर 3 डिसेंबर 2000, ओके, 3 डिसेंबर 2000 या दिवशी जे आहे ते या मत्स्य विद्यापीठ नागपूर याची स्थापना या ठिकाणी झालेली आहे, लक्ष ठेवा. आणि एक पद्धतीनं काय, एक मुख्यालय वगैरे या ठिकाणी म्हणू शकता आणि सगळ्यात पहिलं विद्यापीठ म्हटलं तरी चालेल. ओके, परत बघा याच्यामध्ये की भारतातली पहिली पशुगणना कधी करण्यात आली. आणि समजा कुठला प्रश्न वगैरे चुकीचा वाटत असेल तर अवश्य मला कमेंट करून द्या. ओके, मी लगेच पिन करून देईन. सहसा तरी सगळी माहिती अचूकच देण्यावर भर देतो आम्ही, बट बाय मिस्टेकली. ओके, हां, तर भारतातली पहिली पशुगणना कधी करण्यात आली. तर भारतातली जी काही पहिली पशुगणना आहे ती जवळपास 1919 ते 1920 या दरम्यान या ठिकाणी करण्यात आलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा. हां, ही तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बॅचबद्दल मी सांगितलं होतं. तर या पदभरतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, पशुधन परिचर, त्यानंतर ट्रेसर, त्यानंतर पशुधन सहाय्यक या पदासाठी जो काही तुमचा सिलेबस आहे तो सर्वत्र सारखाच आहे. आणि त्याच्यासाठी आपण जे आहे ते सध्याला शपथ नावाची बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी ॲपमध्ये गेल्यानंतर ही शपथ नावाची बॅच जॉईन करायची आहे. त्याची जी काही जॉईनिंगची प्रोसेस वगैरे, फी वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि ती फी पे केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते स्टडी मटेरियल मिळणार आहे. आता याच्यामध्ये नेमकं काय काय मिळणार आहे तर बघायला गेलं तर नॉन तांत्रिकचे 1000 प्रश्न तुम्हाला मिळतील. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि GK, जे की TCSनं आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षेत रिपीट केलेले आहेत. त्यासोबत एक तुम्हाला सामान्य ज्ञानाचा ठोकळा या ठिकाणी मिळेल, ज्याच्यामध्ये 1000 प्रश्न फक्त GKचे आहेत. ओके, ज्याच्यामध्ये जवळपास खूप सारे प्रश्न परीक्षेला त्यांनी रिपीट केलेले आहेत. ओके, त्यांची उत्तरे याच ठिकाणी अंडरलाईन केलेली आहेत. परत बघायला गेलं तर मराठी व्याकरणाची 100 प्रश्न कलेक्टिव्ह आहेत. त्याच्यासोबत बघायला गेलं तर आता खूप जण म्हणतात की नेमकं टेक्निकलमध्ये काय असेल. तर टेक्निकलमध्ये जे तुमचे टॉपिक आहेत त्या टॉपिक वाईज या ठिकाणी नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. MCQ स्वरूपातच आहेत आणि त्यांची उत्तरं तिथंच दिलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इतरत्र प्रिंट मारायची आवश्यकता पडणार नाही. किंवा त्याच्यामध्ये जे काही अपडेटेड वगैरे असेल ते तुम्हाला सतत मिळत जाईल. परीक्षेपर्यंत तुमचे सगळे टॉपिक ते तुम्हाला कव्हर केले जातील. टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी नोट्स जे आहेत ते मिळत जातील. थोडंसं लोड घेते नेटवर्क स्लो असल्यानं, बट तुम्हाला ॲपमध्ये व्यवस्थित उपलब्ध होईल. आता ही कशाची PDF आहे, शेळी आणि मेंढीपालनची. आता या टॉपिकवर बघायला गेलं तर MCQ हे अशा पद्धतीचे सर्व MCQ 60-61 पद्धतीचे आहेत. त्यानंतर कुक्कुटपालन, पशुपैदास पद्धती, गाय म्हशी पालन. त्यानंतर पुढं जाऊन तुम्हाला म्हणजे उद्याच्याला, परवाच्याला, एक दिवसाआडे याच्यामध्ये जे काही असतील ते सर्व त्याच्यामध्ये PDF ॲड होत जातील. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करून घ्या. याची ही वैशिष्ट्ये वगैरे आहेत, व्यवस्थित पाहून घ्या. याच्यामध्ये कंटेंट तुम्हाला नॉन टेक्निकलचे 2000 प्रश्न, टेक्निकलचे जवळपास एक 4 ते 5000 प्रश्न तुम्हाला परीक्षेपर्यंत मिळून जातील. आता याची फी सध्याला स्टार्टिंग 499 आहे. आता पुढं गेलात
तर याची फी सतत वाढत जाणार आहे जसं जसं स्टडी मटेरियल अपडेट होईल. जर तुम्ही आत्ता जॉईन केलात तर तुम्हाला एवढ्यामध्येच पडेल. ओके, सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. जर तुम्हाला मिळत नसेल हा कोर्स ॲपमध्ये वगैरे तर सरळ सेवा गट क आणि ड नावाचं सेक्शन आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. सगळ्यात पहिली पशुगणना आपल्या भारतामध्ये पार पडली आणि तेव्हापासून दर 5 वर्षांनी दर 5 वर्षांनी जे आहे ते ही पशुगणना केली जाते. लक्षात ठेवा. आणि मागचं जे आहे ते जवळपास म्हणजेच बघायला गेलं तर 2019 मध्ये एक 20वी पशुगणना पार पडलेली आहे. ओके, आता या संदर्भात तुम्हाला प्रश्न वगैरे विचारपूस करू शकतात सर्व पदभरती किंवा सर्व पदांना. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक या विषयावर अभ्यास करा. ओके, परत बघा काय दिलंय की महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला. तर अधिनियमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर 1998ला हा जो काही अधिनियम मंजूर झाला आणि त्याच अधिनियमावर जवळपास हेच जे नागपूर विद्यापीठ वगैरे आहे त्याची स्थापना वगैरे करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे थोडंफार. आणि काही गणित आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न आहेत. जेवढं होईल तेवढं नॉन तांत्रिक आणि तांत्रिक अशा सर्व पद्धतीचे प्रश्न जेवढे होतील तेवढे मी उपलब्ध करून देईन. जशा जशा वेरियस पोस्ट आहेत त्याच्यामध्ये त्या पोस्ट वाईज वगैरे उपलब्ध करून देण्यावर भर देईन. सगळ्यात पहिला ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी फ्री स्टडी मटेरियल वगैरे उपलब्ध आहे. ओके, सो ते सर्व तुम्हाला मिळत जाईल. तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत मेनला जे आहे ते 5832 तर पेनला 2863 या पद्धतीनं संकेतबद्ध केलं जातं. तर त्याच पद्धतीनं पी साठी काय असेल तर सगळ्यात पहिलं काय करा, याच्यामध्ये कॉमन असलेले अक्षरं याच्यामध्ये कॉमन असलेली जे काही अक्षरं असतील ते कॉमन काढा. जसं की AIN इथं कॉमन आहे. ओके, AIN. तर आता बघा याच्यामध्ये जे काही अंक कॉमन आहेत हे सुद्धा इथं अंक वगैरे कॉमन काढून घ्या. तर इथं बघायला गेलं 8 आहे, 3 आहे आणि 2 आहे. ओके, 8 3 2 हे सुद्धा जशाच तसं लिहून घ्या. 8 3 2 ॲज इट इज. आता बघायला गेलं वेगळा अंक कुठं आहे, इथं वेगळा 6 आहे आणि इथं बघायला गेलं तर 5 आहे. म्हणजेच सिंपल पद्धतीनं जे काही रिमेनिंग आहे जसं की पी साठी काय असेल हे 6 असेल आणि इथं जे आहे ते 5 जे आहे ते कशासाठी असेल, एम साठी असेल. आपल्याला काय विचारलंय, पी साठी. सोपे प्रश्न असतात, काही तेवढं लॉजिक लावायची आवश्यकता नाहीये. ओके, TCS पॅटर्ननुसार जेवढे प्रश्न आतापर्यंत त्यांनी घेतलेत जवळपास नॉन टेक्निकलचे सुद्धा प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ओके, सो बॅचमध्ये वगैरे सगळं मटेरियल प्रोव्हाइड करून देऊ. सो काळजी नका करू, आहे माहिती वगैरे पाहून घ्या. तर परत विचारलंय की संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कुठल्या तारखेला झाली. तर संयुक्त महाराष्ट्र राज्याची जी काही स्थापना आहे ती जवळपास 1 मे 1960ला या ठिकाणी एक पद्धतीनं महाराष्ट्र राज्याची स्थापना वगैरे केव्हा झाली. तर एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये काय दिलंय, हेच द्विभाषिक राज्य वगैरे अगोदर होतं. त्याच्यानंतर मुंबई ही मराठी लोकांची, ओके, किंवा महाराष्ट्र, त्यानंतर गुजराती लोकांचं वगैरे या पद्धतीनं ते विभाजन वगैरे करण्यात आलं. लक्षात ठेवा, हेच महाराष्ट्र आणि गुजरातचं विभाजन होऊन तेच या ठिकाणी राज्य वगैरे आपलं स्थापन झालंय. ओके, सो लक्षात ठेवा. परत मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला ओळखलं जातं, तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं तर बाळशास्त्री जांभेकर यांना जे आहेत ते या मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. गोपाळ गणेश आगरकर हे जे होते ते जवळपास अगोदर केसरीचे काय होते, संपादक होते. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. लक्षात ठेवा. परत लोकमान्य टिळकांनी एक पद्धतीनं त्यांनी मराठा नावाचं वृत्तपत्र वगैरे चालवलेलं होतं. त्यानंतर त्यांनी काय केलं, गीता रहस्य नावाचा ग्रंथ वगैरे लिहिलाय. ओके, हे सगळे त्यांचे कार्य वगैरे आहेत. थोडंसं यावर फोकस करा जेवढं होईल तेवढं. आणि काही डाऊट असतील तर अवश्य मला कमेंट करून द्या. आणि बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं होतं की मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र ज्याचं नाव होतं दर्पण, याची जी आहे ती त्यांनी निर्मिती वगैरे केलेली आहे. जवळपास या दर्पणची सुरुवात 6 जानेवारी 1832 रोजी झालेली आहे. आणि हा जो काही दिवस आहे तो महाराष्ट्र पत्रकारिता दिन म्हणून किंवा महाराष्ट्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हेही थोडंसं लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके,
आणि इथपर्यंत आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. टेक्निकलचे सुद्धा मी भाग वगैरे अपलोड करेन. सध्याला सगळ्यांना माहिती कळू द्या. ओके, जास्तीत जास्त शेअर करून द्या. या पद्धतीनं इन डिटेलमध्ये आपण पाहूयात. सो काळजी नका करू. ओके, परत बघा इथं काय दिलंय की महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात वगैरे केली. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना जवळपास पुणे या शहरामध्ये केलेली होती. आणि हे कधी वगैरे स्थापन केली त्यांनी, तर 24 सप्टेंबर. ओके, 24 सप्टेंबर जवळपास 1873 मध्ये त्यांनी याची स्थापना वगैरे केलेली होती. आणि परत महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप सारी कार्य आहेत, जसं की त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ वगैरे लिहिला. ओके, गुलामगिरी तर आहेतच, त्याच्यासोबत शेतकऱ्याचा आसूड नावाचा आहे, त्यानंतर ब्राह्मणांचे कसब म्हणून आहे, त्यासोबत त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा वगैरे काढली. ओके, त्यांची खूप सारी कार्य वगैरे आहेत, त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं व्यवस्थित त्यांच्याबद्दल माहिती काढा. हे समाजसुधारक जेवढे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले, त्यांची कार्य, त्यांनी केलेली महान कार्य, ओके, ते सर्व थोडंसं नोट डाऊन करा. परत बघायला गेलं की महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची वगैरे किती आहे, तर कळसुबाई जे शिखर आहे याची उंची जवळपास 1646 मीटर. ओके, एवढी जी आहे ती उंची या ठिकाणी आहे. आणि हे जवळपास कुठं आहे, जे अहिल्यानगर आहे ना, ओके, अहिल्यानगर जिल्ह्यामधलं जे अकोले तालुका आहे, ओके, त्या ठिकाणी हे स्थित त्या ठिकाणी असलेलं सर्वोच्च पर्वत आहे. जर तुम्हाला कधी विचारलं की हे कुठल्या रांगेत वगैरे आहे, तर सह्याद्री रांगेत असलेलं हे पर्वत आहे. ओके, सह्याद्री रांगेतलं. सो सगळ्यांनी यावर थोडंसं फोकस करा. आणि यालाच महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असं म्हटलं जातं. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडतोय. जेवढे तुमचे जास्त कमेंट असतील त्याच पद्धतीचे भाग या ठिकाणी येत जातील. आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून द्या. काही प्रश्नांबाबत डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळू शकता. जर तुम्हाला बॅचची माहिती वगैरे मिळाली असेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. त्याची जी काही फी वगैरे आहे ती कालांतराने वाढत जाणार आहे, त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करून घ्या. बाकी तुम्हाला भेटेल पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.